कुठलीही अट नाही, त्याची कुठलीही परीक्षा बघणार नाही. आर्या आणि अर्जुनचं लग्न लावून देणार आहे मी. माझ्यावर जबाबदारी सोपवली होती आई बाबांनी. वचन दिलं होतं मी त्यांना. तुला आयुष्यात कधीही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. जेव्हा त्या अर्जुनला जेलमधून सोडवण्यासाठी तू जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होतीस, त्याच्यासाठी झटत होतीस, माझ्या स्वार्थासाठी मनमानी करतोय मी. जमल्यास माफ कर का दादाला. दादा, हे काय करतोयस तू? प्लीज असं नको करू. दादा, मी चुकले. मी नाही रे समजू शकले तुला. ज्या लक्ष्मीमुळे आपल्याला एवढे पैसे मिळत आहेत तिचं स्वागत दणक्यातच व्हायला हवं. अगं, आर्याला तिच्या दादाच्या घरातल्या सारख्या सगळ्या सुखसोयी इथे मिळायला हव्यात. मला नाही वाटत आर्या कधी या घरात सून म्हणून येईल असं. तुझ्या समोर विश्वमोहननी दर महिन्याला पैसे देण्याचं कबूल केलंय ना. भावाने कबूल केलंय हो. पण बहिणीचं काय? ती तर अजूनही त्या गुंडाबरोबरच फिरते. मला हे चांगलंच माहिती की त्यांचं त्यांच्या बहिणीवर खूप प्रेम आहे. तिच्या सुखासाठीच ते आमच्या लग्नाला नाही म्हणत होते. पण आता त्यांना कळलंय की आर्याचं सुख फक्त माझ्या सोबत असण्यातच आहे. आणि म्हणूनच त्यांनी आमच्या लग्नाला होकार दिलाय. ते स्वतः आमचं लग्न करायला तयार झालेत ताई. उलट मला तर आता असं वाटतंय की आमच्या प्रेमाच्या आड येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते सरळ करतील. अच्छा, म्हणजे मी बोलतेय ते सगळं चुकीचं आहे. माझ्या बोलण्यावरती विश्वासच नाहीये ना तुझा? ताई, असं का बोलताय तुम्ही? मी फक्त दादा काय म्हणाले ते सांगत होतो. तुमच्यावर विश्वास नाही असं कसं होईल? ताई, तुम्हीच तर माझं कुटुंब आहात. युद्धात कधी कधी माघार घ्यावी लागते, कधी मार्ग बदलावा लागतो, कधी रणनीतीच बदलावी लागते. साम दाम दंड भेद. म्हणजे तू त्या दोघांचं लग्न लावणार नाहीयेस तर? माया, तुला माझ्याशी टक्कर घ्यायला खरंच पुढचा जन्म घ्यावा लागेल. तुला हिशोब चुकते करायचेत ना, पण ते इतक्या सहज होऊ देणार नाही मी. मग तू तरी या लग्नाला कसा काय तयार झालास? बहिणीसाठी. माया, आपल्यातले हे मतभेद जरा बाजूला ठेवूया. त्यात मुलांना उठण्याची गरज नाहीये. मी येईन तुझ्या घरी लग्नाची बोलणी करायला. लग्नाची तयारी करायला घे. आधी साखरपुड्याची तारीख ठरव. विश्वमोहनच बोलतोयस ना तू? हो, मी विश्वमोहन जयवंतच बोलतोय. पण या क्षणी या ओळखीपेक्षा आर्याचा भाऊ ही ओळख जास्त महत्वाची आहे माया. आणि हे नातं तू अर्जुनशी जोडशील याची खात्री आहे मला. मला विश्वासच नाही बसत आहे ग की खरंच आपलं लग्न ठरलंय. हे स्वप्न तर नाहीये ना माझं? कारण तुझ्या दादाने आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे. मी तुला सांगितलं होतं ना अर्जुन, की दादा नक्की ऐकेल. खूप काळजी करतो तो आमची. आमच्या सुखाची पर्वा आहे त्याला. खरंय तुझं. पण मला कायम भीती वाटायची की तो तुला माझ्यापासून हिरावून घेतोय की काय. स्वप्न. अरे, तू खरंच आलाय? पण तू माझ्या बेडरूम मध्ये कसा आलास? तुझ्या बेडरूम मध्ये असण्याचा अधिकार फक्त मलाच आहे, नाही का? काल म्हणाली होतीस उद्या भेटू आणि आलीच नाहीस. मी किती वाट बघितली माहितीये तुझी. मग शेवटी आलो निघून इकडे. बघतो तर काय, मॅडम फ्लॅट झोपले. काय? ला ला ला.